संभाजी ब्रिगेड के सम्मेलन में शरद पवार की मौजूदगी में ज्ञानेश महाराव द्वारा प्रभु श्रीराम और श्री स्वामी समर्थ को लेकर दिए गए आपत्तिजनक बयान के बाद अब बीजेपी आक्रामक हो गई है और विरोध शुरू कर दिया है। स्पिरिचुअल अलायंस के प्रमुख तुषार भोसले के नेतृत्व में आज नासिक में विरोध प्रदर्शन किया गया और इस दौरान शरद पवार के खिलाफ जोरदार नारे लगाए गए, जैसा कि तुषार भोसले ने आलोचना की है। यह भी महाराष्ट्र के लिए आतंकवादी संगठनों जितना ही खतरा है। यह भी मांग की गई है कि राज्य सरकार को उनके खिलाफ सख्त कार्रवाई करनी चाहिए और मामला दर्ज करना चाहिए। क्या इसका प्रमुख कारण है? जय श्री राम। ज्ञानेश महाराव जी संभाजी ब्रिगेड मंच पर जो प्रभु राम जी हमारे आराध्य और संतों के बारे में जो गलत शब्द गलत व्यवहार किया गया वहाँ माननीय शरद पवार जी बैठे तो उनको भी विचार करना चाहिए। जे मंच पर ऐसे अपशब्द नहीं बोलना चाहिए। और आखिर में हम लोग सनातन हिंदू धर्म को मानने वाले सभी लोग हैं और महाराष्ट्र में गणपति की विराजमान होने से एक भक्तिमय वातावरण में ऐसे अपशब्द बोल की और हिंदुओं की मन में दुख पहुंचाना, ये हमारे साधु संत की बहुत बड़े दुख के पहुंचा है। जे ऐसे जो लोग हमारे संतों के बारे में हमारे आराध्य के बारे में कहीं बोलते हैं तो बड़ा गलत बात है। और मैं सरकार से प्रार्थना करूंगा जे उनके उचित कार्रवाई हो, उनको जो भी सरकार की दंड और शासन के हमारे कानून कार्रवाई उनके पर होना चाहिए। और ऐसे गलत शब्द आगे कोई ऐसा अपशब्द बोलता है तो उसके लिए भी कानून कार्रवाई होना चाहिए, क्योंकि ऐसे स्थिति में आप जानते होंगे रामगिर जी महाराज एक शब्द बोले जो बेधर्म के बारे में, तो उसमें क्या परिस्थिति हुआ नासिक यानी महाराष्ट्र में। तो आज आप उनके बारे में एक शब्द नहीं बोल पाते, उन्हीं की देवी देवता के बारे में एक शब्द नहीं बोलते, लेकिन हमारे जो हिंदू धर्म के आराध्य है उनके बारे में बोलने के लिए आपको तुरंत आ जाते हैं। ये हम लोग बड़ा दुख पहुंचता है। यानी आप सनातन हिंदू होते हुए भी ऐसे शब्द करते हैं, तो मैं सरकार से मांग करता हूँ उसी के पर उचित कार्रवाई हो, ये हमारी मांग है सभी साधु संत की ओर से। काय नेमकी मागणी आहे? असं आहे की या महाराष्ट्रात जो व्यक्ती शरद पवारांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो। ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे, आमचा दावा आहे। कारण याआधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला, जितेंद्र आव्हाडने सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं, आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय। या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे। ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोचतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू विरोधी विचारांना आणि व्यक्तींना पोचण्याचं काम शरद पवार करतात। आणि म्हणून भारताला जितका धोका PFI ISIS सारख्या दहशतवादी संघटनांकडनं आहे तितकाच हिंदू धर्माला आणि हिंदू विचाराला धोका शरद पवारांकडनं आहे। म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन राज्यभर होत आहे। असं आहे की आजच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर शरद पवारांना एक्सपोज करण्याचं हे आंदोलन आहे। आणि या राज्य सरकारने ज्ञानेश्वर महाराव जो कोणी आहे व्यक्ती त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे आणि सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे। संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीनं मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि परिवार त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या बद्दल अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं। आणि ते निंदनीय वक्तव्य करताना आम्हा सर्व भाविकांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या। देव देश धर्म आणि संत यांच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर बहुतांशी तिथे साहेब उपस्थित असतात आणि ते कुठलाही विरोध करत नाहीत, हे सगळ्यात मोठं वाईट आहे। त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो आणि अशा लोकांना पाठिंबा जर त्यांच्या शब्दानं होत असेल किंवा त्यांच्या मुख राहण्यानं होत असेल तर त्यांची ही मुखसंमती सुद्धा आम्हा सर्वांना अंतःकरणामध्ये वेदना पोहोचवणारी आहे। याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे। आणि यापुढे कारण एक महंत रामगिरीजी महाराज एका विषयासंबंधानं बोलले तर त्याचं एवढं आकांडतांडव करून त्यांच्यावर अनेक केसेस दाखल केल्या गेल्या। या व्यक्तीनं तर आमच्यावर, आमच्या श्रद्धेवर आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन्स केलेले आहेत। त्यामुळे याच्यावर सुद्धा राज्यभरातून निश्चित कार्यवाही झाली पाहिजे, वेगवेगळ्या केसेस दाखल झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं यांना दंडही त्या ठिकाणी झाला पाहिजे। आणि यापुढे या संबंधानं असा कायदा झाला पाहिजे
की सरळ जन्मठेपेची शिक्षा असं धर्मविरोधी किंवा श्रद्धास्थानांविरोधी बोलणाऱ्यांना झाली पाहिजे, असा कायदा सुद्धा झाला पाहिजे, अशी आम्हा सर्व वारकरी भाविकांची, संत महंतांची अपेक्षा आहे, मागणी आहे. धन्यवाद.